शाहू स्टेडियम झाले इथं मागच्या बाजूला, तिथं स्टेडियम मोठं झाले, तिथं सकाळ संध्याकाळी फिरायला जातात. त्यानंतर सरसेनापती धनाजीराव जाधवांचं स्मारक झाले मोठं, त्यांची कमानी झाल्या. त्यानंतर आमच्या महाराजांचा पुतळा झाला आहे मोठा. असं बघायला भरपूर कामं, विकास काम भरपूर केल्यात. ते पण 2.5 वर्षात केलेत. जेव्हा 5 वर्ष असते तर वडगावचा विकास पालाकाट झाला असता, एवढा विकास झाला असता. त्यामध्ये कोरोना आला, त्यानंतर तुमचं पूर आला, या भरपूर दिवस गेले. त्यानंतर इलेक्शन हे आपण 6 वर्षानंतर आत्ता लागलं आहे. विकास हा भरपूर झाला आहे. तुम्ही इथून गेला असा, ही डाम भरपूर डांबाचे डाम जे बसवायचं कारण म्हणजे आहे ना, इथं भरपूर अंधार होता. इथून जायचं म्हणजे इतकं भीती वाटायची. त्यामुळे आता डाम झाल्यात. तुम्ही ह्या हायमास बघा, हायमास आमच्या अण्णांनी ज्या वेळेला आमचे सालपे कुटुंबाचे 2016ला ज्यावेळेला आमचे सत्ता आली त्यावेळेला डाम आणलेले होते. बोरिंग हे आमचे ज्यावेळेला 21 सीटा आणल्या त्यावेळेला हे बोरिंग वगैरे पाणी ज्यावेळेला पाणी समस्या होत्या त्यावेळेला बोरिंग मारले अण्णांनी. डायरेक्ट थेट शिगाव ते वडगाव थेट पाईपलाईन आणली अण्णांनी. हे उपकार आम्ही अण्णांचं फेडू शकत नाही.